नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 12th अकाउंट्समध्ये आपला टोटल सिलेबस काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते चॅप्टर्स आहेत आणि त्या चॅप्टर्समध्ये आपण काय काय बघणार आहे हे आपण सगळं पाहिलं. आणि आता या व्हिडिओपासून आपण ॲक्च्युअल 12th अकाउंट्सचं टीचिंग स्टार्ट करतो आहे. तर आपला जो सगळ्यात पहिला टॉपिक आहे 12th अकाउंट्समधला तो आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फर्म अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. म्हणजे पार्टनरशिप फर्म म्हणजे काय, ती कशी प्रिपेअर होते, पार्टनर्स म्हणजे काय, हे सगळं आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहे आणि त्या चॅप्टरची आपण सुरुवात या व्हिडिओपासून करतो आहोत. तर सगळ्यात पहिला जो पार्ट आहे तो म्हणजे इंट्रोडक्शन. आता आपल्याला माहिती आहे की आपण 11th बघितलं की वेगवेगळे फॉर्म्स ऑफ ऑर्गनायझेशन असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पार्ट असतो सोल प्रोप्रायटर किंवा सिंगल बिझनेसमन. त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे पार्टनरशिप फर्म. तर आपल्याला टेक्स्टबुकमध्ये जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, द सोल प्रोप्रायटरशिप हॅज इट्स लिमिटेशन्स. म्हणजे सोल प्रोप्रायटर हा जो कोणी बिझनेसमन असतो त्याचे स्वतःचे काही लिमिटेशन्स आहेत. काय काय लिमिटेशन्स आहेत, तर त्याचं लिमिटेड कॅपिटल असतं, लिमिटेड मॅनेजरियल ॲबिलिटी, कारण तो एकटा किती गोष्टी मॅनेज करणार, अनलिमिटेड लायबिलिटी, म्हणजे बिझनेसमध्ये उद्या लॉस झाला तर सगळीच्या सगळा लॉस तो कोणाला एकट्याला बेअर करायला लागतो, सोल प्रोप्रायटरला. नो स्टेबिलिटी, म्हणजे तो एकटा असल्यामुळे तो जोपर्यंत आहे तोपर्यंत बिझनेस चालणार, उद्या त्याला काहीतरी प्रॉब्लेम आला फायनान्शियल किंवा अदर काही, तर त्याचा बिझनेस बंद होऊ शकतो. म्हणजे स्टेबल जो राहायला पाहिजे बिझनेस तो राहत नाही आहे. अब्सेन्स ऑफ स्पेशलायझेशन, सोल प्रोप्रायटरमध्ये एकच बिझनेसमॅन तोच वेगवेगळी कामं करत असतो. तोच काहीतरी गुड्स प्रोड्यूस करतो आहे, तोच ते सेल करतो आहे, तोच त्याचं अकाउंटिंग करतो आहे, तोच त्याचं मार्केटिंग करतो आहे, तोच लोकांशी कनेक्टेड राहतो आहे, असं वेगवेगळ्या प्रकारे. त्यामुळे स्पेशलायझेशनचा तिथे अब्सेन्स येतो आपल्याला. मग ह्याच्या दृष्टीने जर आपण बघायला गेलं तर आपल्याला जर बिझनेस वाढवायचा असेल तर मग आपल्याला कॅपिटल जास्तीत जास्त पाहिजे, आणि कॅपिटल जास्तीत जास्त पाहिजे असेल तर आपल्याला जास्तीत जास्त लोकांची गरज आहे. ओके, मग अशा प्रकारे दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोक जेव्हा एका बिझनेससाठी एकत्र येतात आणि ठरवतात की ठीक आहे आपण एक ठराविक बिझनेस स्टार्ट करूयात, प्रत्येकजण त्याच्यामध्ये स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन एवढं आणेल, आणि जे काही रिस्क असेल आणि प्रॉफिट्स असेल बिझनेसचे ते म्युच्युअली ठरवतात की आपण किती घ्यायचं आहे, इक्वल घ्यायचं आहे का, किंवा 50%, 30%, 20% करायचं आहे का, किंवा 2:2:1 या रेशोमध्ये द्यायचं आहे का, ते म्युच्युअली ठरवतात. आणि त्यांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट होतं की आपण हे सगळं असं असं करूयात. या सगळ्या फॉर्मला काय म्हणतात, पार्टनरशिप फर्म. त्याला काय म्हणतात, पार्टनरशिप. ओके, मग आता ह्या पार्टनरशिपमध्ये जे पर्सन्स येतात, जे लोक पार्टनरशिप फर्ममध्ये येतात त्यांना काय म्हणतात, इंडिव्हिज्युअली त्यांना म्हणतात पार्टनर. इंडिव्हिज्युअली त्यांना काय म्हणतात, पार्टनर. आणि कलेक्टिव्हली टोटल त्याला काय म्हणतात, पार्टनरशिप फर्म. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज ए, बी आणि सी ह्या तिघांनी मिळून ठरवलं की आपण गुड्स परचेस करायचे आणि ते गुड्स मार्केटमध्ये सेल करायचे, आणि त्या तिघांनी ठरवलं की प्रत्येकाने 50,000 एवढं ओन कॉन्ट्रिब्युशन आणायचं. आता प्रोप्रायटरनी ओन कॉन्ट्रिब्युशन आणलं तर त्याला आपण काय म्हणतो, प्रोप्रायटर्स कॅपिटल. तसं पार्टनरनी बिझनेससाठी किंवा पार्टनरशिप फर्मसाठी स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन आणलं तर आपण त्याला म्हणणार पार्टनर्स कॅपिटल. तर सपोज ए, बी, सी या तिन्ही पार्टनर्सनी ठरवलं म्युच्युअली की आपण प्रत्येकाने 50,000 एवढं कॅपिटल आणायचं आहे, आणि आपला जो प्रॉफिट शेअरिंग रेशो असेल किंवा प्रॉफिट ऑर लॉस शेअरिंग रेशो असेल तो असेल इक्वल, म्हणजे 1:1:1. म्हणजे जो काही प्रॉफिट किंवा लॉस होईल तो तिघांना इक्वली डिस्ट्रीब्युटेड. अशा प्रकारचं त्यांचं जे म्युच्युअल ॲग्रीमेंट असेल, बरोबर आहे, म्युच्युअल डिसिजन असेल, त्याला आपण काय म्हणतो, पार्टनरशिप. सो ए, बी, सी विल बी द पार्टनर्स ऑफ द पार्टनरशिप फर्म. ओके, तर हा इंट्रोडक्शनचा पार्ट झाला. आता आपण पुढचा पार्ट बघूयात, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप. पहिला पार्ट, पार्टनरशिप इज अन ऑर्गनायझेशन वेअर देर इज अन असोसिएशन ऑफ 2 or more पर्सन्स. दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचं असोसिएशन आहे, एक ऑर्गनायझेशन आहे, कमिंग टुगेदर टू कॅरी ऑन अ बिझनेस. कशासाठी एकत्र आले, तर बिझनेस कॅरी ऑन करण्यासाठी.
विथ अ व्ह्यू टू शेअर प्रॉफिट ऑर लॉसेस ऑफ द फर्म. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे ABC तिघंजणं एकत्र आले बिझनेससाठी आणि एम काय, जो काही प्रॉफिट लॉस होईल तो सगळ्यांमध्ये जो काही डिसाइडेड रेशो असेल त्याच्यामध्ये शेअर करायचा आहे. आता या सगळ्यासाठी आपल्याकडे इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 आहे. इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 4 याच्यामध्ये पार्टनरशिपची आपल्याला स्पेसिफिक डेफिनेशन दिली आहे. इट इज द रिलेशन बिटवीन पर्सन्स हू हॅव ॲग्रीड टू शेअर प्रॉफिट्स ॲज वेल ॲज लॉसेस ऑफ अ बिझनेस कॅरीड ऑन बाय ऑल ऑर एनी वन ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. आता हा जो शेवटचा पार्ट आहे तो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बेसिकली त्यांनी काय सांगितलं की इट इज द रिलेशनशिप बिटवीन डिफरंट पर्सन्स, 2 or more than पर्सन्स हू हॅव ॲग्रीड टू शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस. त्यांनी ॲग्री केले की आपण प्रॉफिट्स आणि लॉसेस शेअर करायचे बिझनेसचे, कॅरीड बाय किंवा कॅरीड ऑन बाय ऑल. मग ह्याच्यामध्ये कसं होऊ शकतं की सगळे पार्टनर्स बिझनेससाठी ॲक्टिव्ह असू शकतात किंवा एनी वन ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. म्हणजे काय, तुम्हाला उदाहरण सांगतो की सपोज A, B, C असे 3 पार्टनर्स आहेत आणि तिन्ही पार्टनर्सनी ठरवलं की 20,000 Aनी 20,000 कॅपिटल आणायचं, Bनी पण 20,000 कॅपिटल आणायचं आणि C 40,000 कॅपिटल दिलं आहे. ओके. आता कॅरीड ऑन बाय ऑल म्हणजे काय असू शकतं की जे काही पार्टनरशिप फर्मचा जो काही बिझनेस ठरला आहे त्या बिझनेसचं डिवायडेशन तिघांमध्ये होऊ शकतं की एनी काय करायचं आहे तर परचेस करायचं सपोज. ओके. बीनी काय करायचं आहे तर सपोज सेल्स करायचं आहे असं होऊ शकतं आणि सीनी काय करायचं आहे सगळं अकाउंटिंग रेकॉर्ड ठेवायचं आहे. ओके. म्हणजे बिझनेसचं जे काही वर्किंग आहे हे तिघंही करत आहेत. म्हणजे कॅरीड ऑन बाय ऑल तिघंही मिळून बिझनेस सांभाळत आहेत. तिघांनी त्यांचं कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलं आहे आणि त्यांचा जो काही एक तो रेशो ठरला आहे. सपोज रेशो असा ठरला आहे 1:1:2 हा समजा त्यांचा रेशो ठरला आहे. म्हणजे जर 4 रुपीज प्रॉफिट झाला त्यातला 1 रुपी एला मिळणार, 1 रुपी बीला मिळणार आणि 2 रुपीज सीला मिळणार असं ठरलं आहे. ह्याला म्हणतात कॅरीड ऑन बाय ऑल. आता ह्याच्यातला दुसरा ऑप्शन काय, एनी वन ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. म्हणजे कसं असू शकतं, असं होऊ शकतं की सी असं म्हणू शकतो याच्यामध्ये की मी जास्त कॅपिटल देतो आहे तर मी फक्त कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करेल आणि प्रॉफिटमधला शेअर घेईन किंवा लॉसमधला शेअर घेईन, पण मी ॲक्च्युली वर्किंग काही करणार नाही. म्हणजे ही जी काही कामं आहेत परचेस करणं, सेल करणं आणि अकाउंटिंग करणं हे तिन्ही कामं तुम्ही दोघांनी करा AB, मी फक्त कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन करणार. मग त्या केसमध्ये पूर्ण पार्टनरशिप फर्मसाठी A आणि B काम करतात ते पार्टनरशिप फर्मसाठी. येतं लक्षात. एनी वन ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. इन दिस केस A अँड B आर वर्किंग फॉर पार्टनरशिप फर्म ABC. C विल बी ओनली कॉन्ट्रीब्युटिंग द कॅपिटल. याला म्हणतात एनी वन ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. ओके. तर पार्टनरशिप फर्ममध्ये अशा प्रकारचं असू शकतं. मग जो कॅपिटल देतो फक्त आणि काम करत नाही त्याला काय म्हणतात किंवा वर्किंग करणाऱ्या पार्टनरला काय म्हणतात हा एक वेगळा पॉईंट झाला, ते आपण नंतर डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर ह्या लेक्चरमध्ये आता आपण काय बघितलं ह्या व्हिडिओमध्ये, तर बेसिकली पार्टनरशिप फर्म म्हणजे काय, त्याचं मीनिंग काय आणि डेफिनेशन काय. ओके. आता ह्याच्या पुढचा जो काही पार्ट असेल तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता हे सगळं आपण जे काही सुरू केलेलं आहे म्हणजे व्हिडिओ लेक्चर करणं, तुम्हाला ते यूट्यूबवर देणं, त्याच्या लिंक्स आपण पाठवतो आहे. तर हे करण्यामागचा उद्देश असा आहे की जे काही आपलं 11वी असू देत, 12वी असू देत, ज्याचे जे डिफरंट सब्जेक्ट्स आहेत हे सब्जेक्ट्स तुम्हाला सिम्पल लँग्वेजमध्ये कन्सेप्ट्स तुमच्या क्लिअर कशा होतील आणि जास्तीत जास्त तुम्ही ते चांगल्या पद्धतीने समजू कसं शकता यासाठी आपला हा प्रयत्न आहे. ह्यासाठी आपण गेल्या काही दिवसांपासून हे व्हिडिओज रेकॉर्ड करतो आहे आणि यूट्यूबला आपण ठेवतो आहे. त्यामुळे सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की हे जे काही व्हिडिओज आहेत ते तुम्ही नक्की लाईक करा, तुमचे जे कोणी फ्रेंड्स आहेत त्यांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स नक्की आम्हाला कळवा. त्याचबरोबर जे खाली बेलचा आयकॉन आहे तो क्लिक करा, म्हणजे जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करत जाऊ तर तो तुम्हाला कळेल. ठीक आहे.
आता पुढचा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.